दाखवा दाखवा दाखवा. तर आज आम्ही दाखवणार आहे हो की नाही? शंभू. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? हा दिसतोय बाया, सगळे असे बघत असते काय. हाय गाईस. अगं रेशमे, काय करू राहिले नेमकं तुम्ही? अगं हे नाही का काय म्हणतात ते, काय काढित तसं काढित. अरे कसा मोबाईल धरलाय पार, असा असा आडवा मोबाईल धरते मग शिकविता का वा? त्यांना असं मोबाईल धरायचं, असं पकडायचा, असा धरला ना म्हणजे आपण बरोबर असे दिसतो. हे बघा असे दिसतो की नाही आता. आणि मग शिकवलं, शिकवायला काय होतं? हा धरी ते इकडून तिकडून दाखव, इकडं मला शिकू दे ना. नको, मोबाईल पाडून टाक. शिकवित नाही मला, लक्षात धरा. शिकवायला मोबाईल पकडायचा आहे फक्त, मोबाईल असं धरायचा असतो. वेगळी कोणती गोष्ट आहे? मला म्हण ना. वेगळं सायन्स, वेगळं लॉजिक, वेगळं गणित कोणतं लावायचंय? अगं हाय गाईज, हाय गाईज असं म्हणायचं. काय म्हणतात? असंच म्हणते. हाय गाईज. हा बघा, शिकल्या सासूला शिकवायचं नाही. सासू शिकली म्हणजे तिला वाटतं सासू शिकली, प्रगती झाली, असं. प्रगती नको सासूची. असं काही नाहीये. तर चला मेन आपण पॉइंटवर येऊया. त्या तुमच्या नादात राहिलं. हे बघा, मी चहा ठेवलाय मस्त पैकी आता दुधाचा, आणि इथं मी बनवतीये आता मॅगी, म्हणजे आम्हाला खायची होती, तर त्यासाठी चाललंय. तर मेन आजचा जो विषय आहे तो म्हणजे काय आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतुरतेने वाट बघत होतो, म्हणजे तुम्ही पण बघत होते आणि आम्ही पण बघत होतो, है की नाही? कारण की आज एवढे दिवस झाले, आज तुम्हाला मोठी सरप्राईज द्यायची. एवढे महिने झाले त्या गोष्टी, म्हणजे खूप वेळेस कमेंट पण यायच्या सगळ्यांच्या, आणि सगळे म्हणायचे की दाखवा दाखवा दाखवा. तर आज आम्ही दाखवणार आहे हो की नाही? शंभू. तर आज आपल्या बेबीचं, म्हणजे आमच्या बाळाचं होणार आहे फेस रिव्हील, म्हणजे आपण त्याचं तोंड दाखवणार आहोत. तर खरंच आम्ही, म्हणजे मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी. म्हणजे आज तुम्हाला फायनली दिसेल की बाळ कुणासारखं दिसतंय. माझ्यासारखं, सासू सारखं नको. अहो आता ऐका ना, आता आम्ही काहीच नाही बोलणार, हे सगळं तुम्हाला सांगायचं. ज्यावेळेस तुम्ही बाळ बघताल त्यावेळेस तुम्हाला सांगायचं की आत्यासारखं दिसतं, माझ्यासारखं दिसतं का यांच्यासारखं दिसतं ते. खरं सांगायचं बरं का? हा, खरं सांगायचं. खरंच. हो. तर खूप मजा येणार आहे. तर आम्ही तयारी चालू आहे, म्हणजे मी तर अजून थोडं रेडी होणार आहे. मी तर आता अशीच आहे एकदम, काय काय तयार नाही झालेली, साडी फिडी काय नाही घातलेली आहे. तर आम्ही तयार होणार आहेत, आणि हे पण गेलेत बलून्स आणायला, चांगले मस्त फुगे आणणार आहेत, आणि खूप मस्त पैकी त्याचं असं आम्ही हे करणार आहे. त्यासाठी खूप छान छान काहीतरी बनवलंय. म्हटलं काहीतरी वेगळ्या पद्धतीने करूयात. आता एवढ्या महिन्यानंतर त्याचं तोंड दाखवतोय म्हटल्यावरती एकदम काय वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. छान वाटण बघा का नाही? हो, लयच भारी. आणि मेन म्हणजे तर एवढ्या, आज किती महिने झाले? आज 5 महिने झाले तुम्ही बाळाचं तोंड नव्हतं बघितलं, तर आज फायनली आपण तोंड दाखवतोय हो की नाही? आधीच दाखवलं असतं पण आत्या म्हणा नजर लागत. काय म्हणली? नाही, तुम्ही म्हणलं होतं ना आता नजर लागती, पण असं खूप जणांचं म्हणणं होतं. कमेंट पण सगळ्यांच्या आल्या होत्या तुमच्या सगळ्यांच्या की आत्ताच बाळाला नका दाखवू, नजर लागते. मी सांगितलं होतं सासूचं कर्तव्य नको आताच दाखवू. घरात तर मोठे धाकटे सांगतच असतात ह्या गोष्टी. माझी सून ऐकत असते बरं का मी सांगितलेलं, कधी कधी नाही का ऐकल्यावर मग फटका देत असते. आजचा दिवस नाही, आज स्पेशल दिवस आहे. सो मग खूप मजा येणार आहे, आणि तोपर्यंत आपण आत्याला चहा पाजू. बघा आता ह्याला काय म्हणते तो, कशाचं? पितळाचं पातेलं. चाय पियेंगे हम तो चाय पियेंगे हर एक दुकान पे चाय. कोण कोण चहा लवर आहे कमेंट करून सांगा. का पितात का? एकच टाइम पिते मी. एकच टाइम पितात, पण आता काही काही जे चहा लवर असतात ना, त्यांना दिवसातून 5 ते 6 वेळेस चहा लागतो. काही काही तर 10-15 वेळेस पितात. नाही प्यायचा चहा, एवढा पिऊ नका चहा, चांगलं नसतं. हा चांगलं नसतंय. हा, ते चांगल्या गोष्टींच्या सवयी कधी पण ठेवायच्या. आता फक्त एकच टाइम पितात एवढं तर आहे. आणि मी तर एकदाही पित नाही, कारण की मी चहा बिलकुल पित नाही. गोड वगैरे खाण्यापासून, ह्या त्या गोष्टीपासून लांबच राहते. मला खाऊ देत नाही. बाळ जर आता मोठं झालं ना, त्याला पण मी गोड चारणार नाही, कारण की ब्रेन डेव्हलपमेंट चालू असती बाळाची. त्यावेळेस लहान लेकरांना काहीच द्यायचं नाही. 2 वर्षापर्यंत गोड बिलकुल द्यायचं नसतं, म्हणजे ते एकदम हुशार होतं, खूपच हुशार होतं. त्याचं ब्रेन आहे ना एकदम डेव्हलप होत असतं. मी उली उली चारी. उली उली नाही चारायचं आत्याओ. आता मी खायला लागल्यावर, माझा नातू बघायला लागल्यावर मला कसं वाटन? बरं वाटन का? हिचं मी ऐकायचे नाही. उलसक का होईना मी त्याला गोड चालणार. मला कसं वाटतंय सांगा.
असं थोडी नाही. जर आपणच चांगल्या सवय आपण पाळल्या तर ते पण आपलं बघून करणार की नाही. नको आपलंच आहे ना ते. मग आपलंच आहे. पण अगं लेकरू किळोनी बसलं माझ्या ते पुढं. बघा यांचं जाऊ दे, हे लगे इमोशनल ब्लॅकमेल करतात आता, इमोशनल. तर मग चला आवरूयात पटापटा, आता तयारी करू. यांना मी फोन लावते आणि नेमकं आपले फुगे वगैरे फुगून झालेत की नाही, कारण की ते ह्याचे आहेत बलून्स, ते एअरचे नसतात का, उडत येत ते, त्याच्यामध्ये उडत येत असे. हवा भरलेली असते, हवा असते, गॅस भरलेला गॅस असतो गॅस. म्हणजे ते असे वरती होणार. म्हणजे खूप छान आहे. डेकोरेशन वगैरे जे आहे ना ते एकच नंबर असणार आहे. खूप वेगळं काहीतरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी वाट बघा. तर चला मग भेटूयात आपण लवकरच थोड्या वेळाने. तर त्याआधी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा यार. तुम्ही सगळे व्हिडिओ बघता आणि व्हिडिओला लाईकच करत नाही. थांब ना, लाईक कमून करीत नाहीत. लाईक करायचं, व्हिडिओची वाट बघतात ना, मग लाईक करीत जा ना, नक्की छान करायची. वाटतं. लवकर व्हिडिओला लाईक करा. जेवढे आपले व्ह्यू असतात त्याच्यापेक्षा अर्धे तरी लाईक पाहिजे ना. एवढे जण बघतात आणि व्हिडिओ लाईकच करत नाही. तर नाही. प्लीज तुम्हाला ज्यांना पण आपले व्हिडिओ आवडतात आणि सगळे जे मनापासून सासू सुनांना प्रेम करतात त्यांनी प्लीज एक लवकर व्हिडिओला लाईक करा. चला मग आवडते मी आता घेतो. कप घ्या लवकर. कप हा. कुठं गेला, कुठं तिथंच आहे, गेला, बघा कुठं ना. गेला? काय केलंय, कसं केलंय मला काय कळलं नाही. सगळं बंद दिसतंय. काय रेशमे, तुम्ही त्याला गोल चक्र नका मारू, तुम्हाला समजणार पण नाही की काय केलंय. काय आणि हे काय घातलंय? ड्रेस आहे. ह्यो का आणलाय? त्या दिवशी नाही का आणला, नगरला गेलते तेव्हा. पत्त्या लागून येत नाही, काय आणतीन काय नाही. ती साड्या सोडून आता हे घालायचं का? एवढं तर चांगलं दिसू राहिलंय. आणि तसं बी ताईने ना मी सोबत घेतलाय, त्यांनी पण असा ड्रेस घेतलाय. हा, मग सुगाय सांगू मुगायला आणि चल दोघी जाऊ काय म्हणलं असतं आता. जाऊ द्या बरं. यांचं झालं का? आता बुगलूला पण तयार केलंय. हा, त्याचं नाही आवरायचं तुझ्यासारखं. आवरून इकडले केस ठेवलंय. इकडून, इकडले केस इकडून, त्याचं लय डोक्याचं झाप. त्याला एवढं चांगले कपडे तर घालावं लागते ना. आता सगळ्यांना दाखवायचं म्हणल्यावरती एवढा मस्त ड्रेस घातलाय त्याला. आवाज दे त्याला, त्याला कोणाला? बावड्याला. आता सोय मला वाटलं आता बुगलू बाहेर पडत असेल. त्यो पण लय नटतो. तुझं बघू बघू त्यो पण लय नटायला आता माहेर झालाय. आले मी लगेच होईल. ये पटकिनी. तर ज्या गोष्टीची तुम्ही सगळ्या आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आलेला आहे. म्हणजेच बेबीचा फेस आपण आता दाखवणार आहेत. आता करा कट तुमच्या हाताने, भवानी करा. हा, कापून. तर एवढ्या दिवसापासून म्हणजे एवढ्या महिन्यापासून सगळे विचारत होते. तर बघा आता फायनली तुम्हाला आम्ही बाळ दाखवलेलं आहे. तर आता कमेंट तर तुम्ही सगळ्यांनी करायची आहे की हा बाळ आमचं कुणासारखं दिसतो. हा थोडा प्रश्न असाच आहे, पण तुम्हीच कमेंट करून सांगा की कुणासारखं दिसतं आहे की नाही. आता माझ्यासारखा खरं सांगायचं. खरं सांगायचं. आता तुम्ही सांगा आणि सगळ्यांना हाय करायचं. एकच सांगणार की पप्पांवर गेलाय बघा. आता ते कमेंट मध्ये सोडूयात ना. माझ्यासारखा दिसतो का बघा इकडे, बघा बरं थोडस. काय बघ तिकडं, बघ तिकलं, बघा तिकलं बघायचं, तिकलं कॅमेल्याकड कसं बघतोय बघा ना. बाबू, वरती काय ते सगळे फुगे गेलेत ना, तर वरती बघायला लागलाय. बाबू, बाबू आहे, बाबू आहे का? अरे बबडा आहे का हे? हाय हाय. आणि आमचा ड्रेस कशा वाटलं तुम्हाला हे पण सांगा. आम्ही कशा कुर्ता घातला आहे की नाही, छान छान सगळ्यांसाठी घातला आम्ही. आज आमचा फेस रिव्हील होता म्हणून आम्ही आज छान छान कपडे घातले ना. बुगली हाय बुगली केलं तू सगळ्यांना, हाय केलं. बाय करा. हाय कर. बाय 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 रे, हाय 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 हाय. कर बरं, कर लवकर कर. हाय Yay! हाय युट्यूब फॅमिली. तो कसं मस्त बघतोय पप्पी सगळ्यांना. वाव वाव, कसं स्माइल देऊन पप्पी करतोय बघा सगळ्यांना. आता मला मी तुम्हाला कधी पण व्हिडिओ मध्ये दिसत जाईन अशाच हातपाय मारताना जिंग 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 जिंग. भरपूर सारे जुने पण व्हिडिओज आहेत, ते मी तुम्हाला कधीतरी एखादा दुसरा व्हिडिओ बनवेल ना त्याच्यामध्ये टाकेल. कारण की मी बनवून ठेवलेले आहेत आधी, म्हणजे की नंतर कधीतरी अपलोड करता येईल त्यासाठी आम्ही आधीच करून ठेवलेलं. तर मग ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. चिकू 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 आशते 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 आशते.
पण आता गरमी आहे त्याच्यामुळे असे कपडे नाही घालतात, पण हे थोडंसं कॉटनचं आहे म्हणून आम्ही घातलेलं आहे त्याला. नाहीतर परत मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप काळजी करता. आणि अजून एक गोष्ट, आता बॉक्स सांगावं परत त्याची पण सगळीच काळजी करणार आहेत. हा बॉक्सचं ते काय हिने बनवलं होतं, मी खवळे होती तिला, पण ती म्हणली सगळं खुल्लं होतं. हो खुल्लं सगळं पाठीमागून खुल्लं होतं ना, बॅक साइडने पूर्ण ओपन होतं. Open होतं. त्याला ठेवलेलं होतं. ते फुगे उडावलं मग केलं. पॅक नव्हतं केला आणि वरच्या वर फुगे होते. कारण की म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस मी माझे डिलिव्हरीचे व्हिडिओ टाकायचे ना, सगळे एवढी काळजी करायचे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची, म्हणून मला माहित आहे की तुम्ही खूप साऱ्या गोष्टींची काळजी करता, म्हणून आम्ही क्लिअर केलंय. तो सध्या आहे ना खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकलेला आहे, काही ना काही ऍक्टिव्हिटी चालूच असती. रेशमे फोन वाजतोय. आली कायले आता सगळ्यांना कलून दाखवायचे की नाही? कलून दाखवणार ना सगळ्यांना? कच दाखव. तू लगेच बघतोय, लगेच स्लाइड कडे बघतोय कसं. अर्धी ऍक्टिंग तर पोटात शिकलेलं आहे, त्याच्यामुळं त्याला काय शिकवायची गरज नाही. फोन दिसला लगेच मोबाईल कडे असं बघतो. दिवले जागते. आले बाप काय वैताग देते त्याचे म्हणतं काय शो ना. आले बापले, आले बापले, आले बापले, कुठू कुठू. जेव्हापासून ह्यो आमच्या लाईफ मध्ये आलाय ना, असा आमचा दिवस कसा जातो काय काहीच समजत नाही. एवढं एकदम छान. असं कोण म्हणतं लग्न नाही केलं पाहिजे, खरंच लग्न केलं पाहिजे. आणि हे जे सुख असतं हे कुठंच कोणत्याच गोष्टीशी कम्पेअर नाही करू शकत आपण, हे का नाही बघलो. अरे बाळा, आज दिवसभर काही पण करा, किती पण करा, थकलेला असू आपण, काही असू, त्याला एकदा बघितलं का सगळा थकवा निघून जातो एकदम. आता तुमचा पण थकवा आम्ही दूर करणार आहेत, कारण की तुम्हाला बुगलू दिसणार आहे, मग तुमचा पण थकवा दूर होईल. जसे म्हणजे सगळे कमेंट करतात ना भरपूर की तुमचे व्हिडिओ बघून आम्ही खूप खुश होतो, तसं आता ह्याला बघून सगळे खुश होतील, हे की नाही बघा. आणि त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट, माणूस कुठेही असू काही असू, त्याला अशी मला अशी घराची ओढ कधीच नसायची, कधीच नाही. जास्त लग्न झाल्यावर पण नाही, काही नाही. रियालिटी असायची पण एवढी नाही. पण आता एवढं किती लांब असू काय असू, कामात म्हणजे असू, बाळासाठी पळायचंय, बघितलंय का? असं वाटतं कधी घरी जाईल. रिअल फिलिंग्स. आता तुम्ही सगळ्यांनी पण हे फेस केलेलं असेल, पण आमच्यासाठी हे सगळं न्यू आहे म्हणून मी असं सांगतोय. अजून दुसरी थिंग, सेकंड थिंग, की रेश्मा त्याला कसं एकदम बिचारी त्याला सांभाळून व्हिडिओ पण रोजच्या रोज टाकती, की चॅनलवर आपल्या सगळ्यांना रोजच्या रोज व्हिडिओ भेटावा बघायला. या सगळ्या गोष्टी ती रोजच्या रोज ऍडजस्ट करून बुगलूला पण सांभाळते, त्यासाठी पण हॅट्स ऑफ आहे. खरंच मी तिला खूप मानतो या गोष्टीसाठी. आणि तुम्ही पण कमेंट्समध्ये तिला थोडंफार सांगा की बाबा खरंच लय भारी करते ती सगळ्या गोष्टी मॅनेज. तर सोपं नाही आहे. सुंदर छोपन असतं आहे ना, है की नाही बाळा? कसं ना एवढं मस्त हे छोटे छोटे बोट, हे असे निरागस हसू, हे असे छोटीशी क्यूटशी स्माईल, हे असे डोले. आमचं तर पूर्ण सगळं जग बनलंय खरंच. आणि तुम्ही पण आमच्या बाळाला खूप सारे आशीर्वाद द्या, आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारं ह्याचं खेळणं, ह्याचं पळणं, ह्याचं रडणं सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप छान छान व्हिडिओ याच्या पुढचे पण आपले येत राहतील, ते पण बघा. आणि सगळ्यांनी मस्त असं भरभरून प्रेम देत राहा. चलो बुगली, बाय बाय.